देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात महाविकास आघाडीने अक्षरशः धुरळा उडवला. म्हणजे मवियाच्या काही उमेदवारांचा विजय हा महायुतीसाठी नक्कीच हादरवणार आहे. कोण आहेत हे महाविकास आघाडीचे गेम चेंजर्स जाणून घेऊया. आता मुंबईतून सुरुवात करायची झाली तर वर्षा गायकवाडांचा विजय हा मोठा मानला जातो, कारण की त्यांनी उज्ज्वल निकमांचा पराभव केला आणि उज्ज्वल निकम हे मोठं प्रश्न आहे. त्याच सोबत 2 टर्म खासदार असलेल्या राहुल शेवाळे यांचा पराभव करून अनिल देसाईंनी दक्षिण मध्य मुंबईचा गड हा ठाकरेंसाठी खेचून आणलेला आहे. आता सगळ्यांचंच लक्ष असणारी निवडणूक म्हणजे बारामतीची निवडणूक, आणि बारामतीची निवडणूक ही पवारांच्या घरातच झाली आणि अर्थात तिथे आता सुप्रिया सुळेंचा विजय झालाय. पण मागच्या वेळी मुलगा आणि यंदा पत्नी असा दोघांचाही झालेला पराभव हा अजितदादांच्या नक्कीच जिव्हारी लागणार आहे. चौथा उमेदवार म्हटलं तर बळवंत वानखडे. 2022-23 साली नवनीत राणांनी मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांची ग्रँड अशी एक इमेज झाली. त्यांनी अमरावतीत आपला गड बांधायला सुरुवात केली, पण मवियाने यंदाच्या निवडणुकीत एकाच फटक्यात हा गड अक्षरशः उद्ध्वस्त केला. आता शेवटचा म्हणजे भिवंडीचा निकाल सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. त्याचं कारण म्हणजे कपिल पाटलांचा म्हणजेच एका केंद्रीय मंत्र्याचा बाळामामांनी पराभव केलेला आहे. तर हे सर्व उमेदवार महाविकास आघाडीसाठी यंदाच्या निवडणुकीत गेम चेंजर्स ठरले.